यानंतर बातमी आहे पुढारी न्यूजच्या इम्पॅक्ट संदर्भातील चॅनलच्या बातमीच्या उल्लेखासह कारवाईचे आदेश आता बुलढाण्यामध्ये देण्यात आलेले आहेत। बुलढाणा जिल्हा येथे दारूच्या पार्ट्या झाल्या होत्या। कोविड सेंटरमध्ये या पार्ट्या झालेल्या होत्या आणि या प्रकरणासंदर्भातील बातमी पुढारी न्यूजने दाखवलेली होती आणि त्यानंतर आता पुढारी न्यूजच्या बातमीची दखल घेत कारवाईचे आदेश देखील देण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे। संदीप, पुढारी न्यूजने ही बातमी दाखवलेली होती। बुलढाण्यातील जिल्हा कोविड विभागामध्ये दारूची पार्टी झालेली होती आणि त्या पार्टीच्या बातमीनंतर आता कारवाईचे आदेश देण्यात आले। नक्कीच आपण जर पाहिलं तर संपूर्ण राज्यभरात कोविडचा नवीन व्हेरियंट येण्याची भीती वर्तवली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर अतिशय विदारक दृश्य जे आहे हे आपल्याला बुलढाण्यात पाहायला मिळालं। बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या आणि कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या 100 बेडच्या या रुग्णालयात अक्षरशः दारूच्या ओल्या पार्ट्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार हा पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि पुढारी न्यूजने ही बातमी दाखवताच याची दखल घेण्यात आलेली आहे आणि आरोग्य सेवा आयुक्तालयाने आता जिल्हा शल्यचिकित्सक यांना एका पत्राद्वारे कारवाईचे आदेश दिलेले आहेत, चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामध्ये पुढारी न्यूजच्या बातमीचा या ठिकाणी हवाला देखील देण्यात आलेला आहे आणि पुढारी न्यूजने हे संपूर्ण विदारक परिस्थिती जी आहे, धक्कादायक परिस्थिती ही उघड केली होती आणि आरोग्य विभागाचा गलथान कारभार जो आहे हा चव्हाट्यावर मांडला होता। आता पुढारी न्यूजच्या बातमीचा आपण हा इम्पॅक्ट पाहतोय। कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि लवकरच आता जे कोणी दोषी असतील, जे दारूच्या पार्ट्या त्या रुग्णालयामध्ये करत होते, त्यांच्यावर आता कारवाई होणार असल्याचं मार्ग जो आहे मोकळा झालेला आहे। जी नक्कीच संदीप, या संदर्भातल्या आणखी काय आहे, नेमकी कारवाई काय होणार आहे? खरं तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी तिथले जे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक आहेत यांच्यावर एक कारवाई झाली होती आणि त्यामुळे ते पद सध्या रिक्त होतं। परंतु त्या 2 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याकडेच हा पदभार देण्यात आला होता आणि त्यांनाच आता चौकशी आदेश दिलेले आहेत। हे या ठिकाणी दारू पार्ट्या कोण करत होतं या बाबतीत आता त्या ठिकाणी जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर आता ही कारवाई केली जाणार आहे। अद्यापर्यंत ही कारवाई सध्या चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि कारवाई सुरू आहे। त्यामुळे आता कोण दोषी आहे आणि यावर काय कारवाई होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। Thank you.